त्यांना विधानसभेमध्ये सीनियर माणूस आहे, पण तरी मी दुय्यम भूमिका निभावली होती. त्यांचं प्रत्येक गोष्ट झेलण्याचं काम केलं, प्रत्येक शब्द त्यांचा झेलण्याचं काम केलं. मेन ॲक्टर शोलेमध्ये धर्मेंद्र आहे, साईड ॲक्टर कोण आहे? अमिताभ बच्चन. तर साईड ॲक्टरची भूमिका मी पूर्णपणे त्यांच्याबरोबर राबवली. अंगावर समाज घेतला ना, समाजाची नाराजी घेतली मी लोकसभेच्या वेळेस. मग माणसाचं जीव तळतळणार नाही तर काय होणार? त्या माझ्यापेक्षा धाकट्या असून मी धाकटा झालतो. मी त्या जसं म्हणतील तसंच वागलो राजकारणात, पण त्यांनी माझं असं नव्हतं करायला पाहिजे. पंकजाताई आणि तुमचं एकदम जवळचे संबंध होते, चांगले प्रेमाचे संबंध होते. आता ते इतका दुरावा का? त्यांचे माझे वाईट काय संबंध होते? 2017 पासून मी 10 वर्ष त्यांना विधानसभेमध्ये सीनियर माणूस आहे, पण तरी मी दुय्यम भूमिका निभावली होती. त्यांचं प्रत्येक गोष्ट झेलण्याचं काम केलं, प्रत्येक शब्द त्यांचा झेलण्याचं काम केलं. त्यांचं कुठेही अवमान केला नव्हता मी. त्या जसं म्हणतील तसं राजकारण केलं. त्या म्हणल्या एक्स करायचं एक्स, त्या म्हणले वाय करायचं वाय. मी पूर्णपणे दुय्यम भूमिका, म्हणजे साईड ॲक्टर म्हणतात ना, साईड ॲक्टर. मेन ॲक्टर शोलेमध्ये धर्मेंद्र आहे, साईड ॲक्टर कोण आहे? अमिताभ बच्चन. तर साईड ॲक्टरची भूमिका मी पूर्णपणे त्यांच्याबरोबर राबवली. कालच्या लोकसभेला मी प्रामाणिकपणे त्यांच्याबरोबर राहिलो. आणि कालच्या इलेक्शनला, विधानसभेच्या इलेक्शनने त्यांनी अचानक मला धोका दिला ना. गपकन त्यांनी अपक्ष सीट उभा केलं, आणि फक्त उभा केलंच नाही, मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांनी स्वतः फोन लावले. त्यांनी लावले. त्यांच्या भगिनी ज्या मागं खासदार होत्या त्यांना 71,000चं लीड देण्यामध्ये माझा वाटा होता आष्टी मतदारसंघातून. त्यांनी पण हे केलं. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण करायचं? आम्ही म्हणलं तुम्ही जे करायचं ते मान्य. ते म्हणले गोलार. म्हणलं मान्य. 1 मिनिटात गोलारांना आम्ही यश केलं. त्यावेळेस मी समाज अंगावर घेतला, आमचा समाज. तुम्ही आत्ता बी अंगावर समाज घेतला ना, समाजाची नाराजी घेतली मी लोकसभेच्या वेळेस. मग माणसाचं जीव तळतळणार नाही तर काय होणार? मग तुम्ही माझ्या विरोधात काम केलं म्हणल्यावर मी तुमच्या विरोधात आता इथून पुढं कामच करणार. निकाल लागल्याबरोबर मी सांगितलं. मला 19 तारखेला माहीत होतं पंकजाताईंचे फोन आले, त्याचे रेकॉर्डिंग वगैरे फिरलेत ना. 19 तारखेला रेकॉर्डिंग केलं, 20ला मतदान होतं. 18चे पुरावे आहेत माझ्याकडं. काय काय पुरावे देऊ सांगा? तुम्ही कुठं कुठं बैठका घेतल्या, काय घेतल्या, कुणाला कसे निरोप दिले, सगळं उघडं झालं आहे. तुमच्या कुणी फोन केले हे सगळं. आणि मी म्हणलं आहे ना, मी याच्या उपरही म्हणलं आहे की जर का मी दोषी असेल, आमच्या इथं नारायणगड आहे, नारायण महाराज, भगवानगड आहे, भगवान बाबांचा, वामन भाऊंचा कोणता गड आहे आमच्या इथला? गहिनीनाथ गड मान. आणि मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधीसुद्धा आमच्याच मतदार. या 4पैकी पंकजाताई म्हणतील त्या गडावर माझी यायची तयारी आहे. मी गडाच्या समाधीला हात लावतो की मी लोकसभेला प्रामाणिकपणे तुमचं काम केलं. त्यांनी हात लावावा. विधानसभेला सुरेश धसचं मी प्रामाणिक काम केलं. तुम्ही काम नाही केलं, लावावा. मी लावाय माझी तयारी आहे. भगवान बाबांच्या समाधीला हात लावणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. ती मंतरलेली जागा आहे. तिथं भल्याचं नीट होतं आहे, वाकडं होतं आहे. हे मच्छिंद्रनाथाच्या इथंसुद्धा सोपं काम नाही आहे बरं का. मी तिथला भक्त आहे, मी भगवान बाबाचा भक्त आहे, मी वामन भाऊंचा भक्त आहे, नारायण महाराजांचा बी भक्त आहे मी बरं का. तर त्यांनी यावं माझं म्हणणं आहे. आणि जर त्यांनी म्हणल्या, विषय संपला. मग तुम्ही माझं काम केलं, इथून पुढं आपण परत बहीण भाऊ होऊ, काय अडचण आहे? त्या माझ्यापेक्षा धाकट्या असून मी धाकटा झालतो. मी त्या जसं म्हणतील तसंच वागलो राजकारणात, पण त्यांनी माझं असं नव्हतं करायला पाहिजे. ज्यावेळेस मी अडचणीत होतो, अहो आत्ता लय कोणी बी शेंगा पाडतंय हो, मी कमळावर निवडून आला असं आलो. अरे निवडणुकीच्या आधी जोपर्यंत हे जरांगे पाटलाचा निर्णय नव्हता झाला, बऱ्याच जणाला वाटत होतं तिकीट घ्यावा का नाही, हे अमकं तमकं सगळे घाबरत होते.
आता कोणी बी राव म्हणतं मी निवडून आलो असं झालं. कसे ताव मारता मी शहरन ह्याच्यावर, कशाचे राव वाघ बकरी चायवाले, सगळं वाघ निघून गेलता फक्त बकऱ्या चालत्या बरं का. आता निवडून आले ते आणि तेच कुणीकडं शेंगा पाडीत आणि काही होते. परंतु परिस्थिती अवघड होती आणि अवघड परिस्थितीमध्ये त्यांनी माझी साथ सोडायला नको होती. आणि त्यांचं काम काय होतं, एवढं होऊन बी मी एवढं बोलल्यावर सुरेश इकडे आपण दोघं बसू, विषय संपून टाकू. राजकारणामध्ये कुठं वाकायचं आणि कुठं झोकायचं हे गोपीनाथरावांनी आम्हाला शिकवलं. त्याच्यामुळे आम्ही कुठंही वागतो, कुठं चार भिंती चार. मी हे संपादक कशा पाया पडलो, कोणाला माहिती पाया पडला का. बाहेर दरवाज्यात जाऊन म्हणायचं मी संपादक लय झापला, बाहेर म्हणायचं. बाहेर काय म्हणायचं लय झापला, आत मात्र पाया पडायचं. संपादक साहेब उठला, चप्पल काढा हाना माझ्या 2 तोंडात म्हणायचं. हाणताना हाणणार आहेत का तोंडात. अरे मीठ तर करावं लागतं, त्यांचा स्वभाव तो नाही, मीठ तर नाही करा. त्यांना पेटतच ठेवायचं वाटतं तर राहू द्या पेटतं, काय त्याचं कोणाचं, तुमचं काय जळण आमचं काय जळण, तुमच्या दोघांच्यात नक्की हा दुरावा निर्माण कुणी केला तुम्हाला काय वाटतं. त्यांना माहिती, आम्हाला माहिती नाही. आमचं तर कोणी दुरावा निर्माण करण्यासारखं नाहीच आहे. माझे कार्यकर्ते जीवाभावाने अहो झाल्या लोकसभेला गर्जे तांदळे आंधळे सगळ्यांचे नावं पडले आमच्या लोकांना. काही बी म्हणले माझ्या लोकांना, जीव मुठीत धरून पार 300-400 माणसं अंगावर आली तरीसुद्धा आमचे माणसं जागा नाही सोडल्या. हो भूत जागेवर धरलं ताप. आम्ही लोकांनी भूत नाही सोडले. 2 मतदारसंघात भूतावर माणूस नाही राहिलं, पळून गेले माणसं. तिकडच्याचं काय नाही, तुम्ही उठून सुटून आष्टी मतदारसंघात कमी मतं पडणार, ही कुठली पद्धत आहे राजकारणाची. राजकारणाची त्यांची पद्धत ह्या कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत चुकलं. माझं त्यांचं काय बांधायला बांधे काय.